राज्यातल्या महिलांपेक्षांनी व्यासपीठावर यावं अशी विनंती करतो. आपण काही स्वागत करावं आणि त्या बैठकीसाठी उपस्थित होती. मला एकच विनंती करायच्या आदरणीय दादा पुणे जिल्ह्याचा वाटा हा मोलाचा असणार आहे अशा प्रकारची खात्री मी या ठिकाणी आपल्याला निश्चितपणाने देतो. प्रदेश पातळीवर समस्या असतील, कोणते प्रश्न प्राधान्याने सोडवायचे आहेत, हजारी माणसांची नेमणूक कशा पद्धतीने करायची आहे या प्रकारचा एक कार्यक्रम घेतलेला आहे. खाली साखर कारखाने असतील, राष्ट्रवादी युवक असेल, राष्ट्रवादी विद्यार्थी असेल, राष्ट्रवादी महिला असेल, सगळ्यावर जबाबदार देऊन देऊन हे सगळ्या 55,000 मतदार आगामी काळात ज्या ज्या म्हणून निवडणुका असतील, लोकसभेच्या असतील किंवा आमदारकीच्या असतील, या आपल्या उपस्थितीमुळे विजय हा निश्चित आहे असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. पण लोक हिताच्या कामाच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या माध्यमातून अनेक प्रकल्प राबवले गेले. मग शिक्षकांचे अनेकांचं मनोगत या ठिकाणी बारकाईने ऐकत होतो. या ठिकाणी त्यांचं मनोगत ऐकल्यानंतर एक सूचना या ठिकाणी मला करावीशी वाटते की ती म्हणजे त्या आगामी ज्या काय म्हणून निवडणुका असतील त्या सर्व निवडणुकांना आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी म्हणून सामोरे जात आहोत त्याचं भान आपण ठेवलं पाहिजे. कारण जर पुन्हा एकदा महाराष्ट्रात आपल्याला आपली सत्ता आणायची असेल तर एकामेकावर टीका टिप्पणी न करता समजून घेऊन त्याचा मार्ग काढणं हेच ह्याच्यात शांतपणे आणि हे जर केलं तर निश्चितपणे सत्ता महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची नक्कीच येणार आहे याच्याबद्दल ते मात्र शंका नाही. युवकांसाठी अनेक या योजना राबवल्या जातात. त्याबद्दल माझे परम मित्र अजित दादा आणि सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो. या प्रसंगी मला आवर्जून सांगायचं वाटतं की आदरणीय पवार साहेबांनी संपूर्ण राज्याची धुरा मी सोडून या व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या सर्वांकडच्या हाती सोपवलेली आहे. आणि त्यामुळं निवड करत असताना कुठल्याही उमेदवारी जाहीर करत असताना बारकाईने विचार करा. बारकाईने थोडासा विचार करताना थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण एकदा जर काय उमेदवारी जाहीर केली आणि जाहीर झाली त्यात बदल असावा आणि बदल तर सोडून द्या, पण त्यापेक्षा कुठल्याही प्रकारे त्या व्यक्तीला प्रोत्साहन देण्याचं त्याला निवडून आणण्याचं काम आपल्या हातून घडलं पाहिजे. तसं जर झालं तर मला खात्री आहे की सर्वात मोठा पक्ष या राज्यामध्ये जर कुठला निर्माण होईल तर तो राष्ट्रवादी पक्ष आहे. आता निवडणुका येणार हे बाकीच्या वेगळं करायला. आता लोक म्हणतील तुम्ही का बोलता, काय काय होता यंत्र असतात. आता पाऊस येणार कसं समजतं, आभाळ येतं, पक्षी कावळे उडायला लागतात, थोडस मळत येतं, उदासीनता येते, वातावरणामध्ये असं थोडं गडबडता येते वगैरे वगैरे वगैरे. 5 वर्ष झाली हा निवडणुका येणार म्हटलं की महाराष्ट्रातला एक राजकारणी चिपळ्या वाजवल्यागत शरद नामाचा अजित नामाचा जप सुरू करतो. एका हातात शरद पवार, एका हातात अजित पवार. ते समजायचं महाराष्ट्राची निवडणूक आली. गोपीनाथ मुंडे गेले 2 महिन्यापासून ओरडत आहेत की नाही शरद पवार अजित पवार, शरद पवार अजित पवार, शरद पवार अजित पवार, शरद पवार ओरडत आहेत की नाही. म्हणजे पुढच्या 4 महिन्यात निवडणुका येणार. आता ते 2 बैल गाडीत काय घेऊन गेले याच्याबद्दल मला नाही बोलायचंय. काय जय पाटील, 2 बैल गाडीत काय घेऊन गेले याच्याबद्दल आम्हाला नाही बोलायचं. पण जरा बघा येऊन खटाव मान मध्ये काय क्रांती झाली होती. जरा बघा महाराष्ट्रामध्ये शेवटच्या माणसाकडे सिंचन पोहोचवण्यामुळे इतक्या शेतकऱ्यांची आर्थिक ताकद वाढली आहे. इतक्या बळीराजा
हा ताकदवान होऊ नये, त्याच्या खिशामध्ये पैसे जाऊ नये, तो सावकाराच्या दारात उभा राहावा यासाठी प्रयत्नशील असलेला हा एक पक्ष जनसंघाच्या नावाने हा भारतीय जनता पार्टीत रूपांतरित झालाय. तो बळीराजाला कधीच ताकदवान होऊ देणार नाही. आणि जो बळीराजाला ताकद देईल, जो इथे शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या मजबूत करेल, त्याला मागे खेचण्याचं काम हे राजकीय पक्ष करत असतात. त्यांना अजितदादा झालेल्या टीकेवरती म्हणावं यायचं कारण त्यांना शेवटच्या माणसापर्यंत सत्य पोहोचवण्याचं काम तुमच्याकडनं राजकारणात होत आहे. सकाळी 7 वाजता कार्यालयात यायचं, 7:01 माणसांना भेटायला सुरुवात करायची. जेवणाची चिंता नाही, नाश्त्याची चिंता नाही, तब्येतीची चिंता नाही, पण मला गोरगरीब माणसाला न्याय मिळाला पाहिजे या एका भूमिकेतनं काम करणाऱ्या माणसाबद्दल महाराष्ट्राच्या मनामध्ये कृतज्ञता नसते, कृतज्ञता असते. हे मी जाहीर देता या माणसांच्या वतीने आपल्या राज्याच्या सगळ्या विभागाचा आणि सगळ्यांचा झालाय. त्याची प्रचिती पुढे येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये आव्हाड साहेब आपल्याला येणारच आहे. पण मी आपल्याला विनंती करेन की आतापर्यंत पक्षाचं धोरण बघितलं तर एक वेळा जागा कमी मिळाल्या तरी चालतील, एक वेळा ज्या काँग्रेसने अवमान अपमान केला त्यांचा मुख्यमंत्री झाला तरी चालेल, पण शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जातीयवाद्यांना संधी मिळता उपयोगाची नाही. ही भूमिका आपल्या पक्षाने नेहमीच घेतली. जितेंद्रजी, आता तुम्ही काही दिवसांनी काँग्रेस बरोबर तडजोडी करायला बसाल आणि त्यावेळी तुमच्या लक्षामध्ये एक वेळा निवडणुकीमध्ये उन्हातानामध्ये केलेला प्रचार परवडतो, रात्रंदिवसाची जागरण परवडतात, पण यांच्या बरोबरच्या वाटाघाटी मात्र ह्या परवडत नाहीत, सोसत नाहीत. थोडासा अनुभव मी घेत आहे, आता तुम्हाला येईल. खर तर काही लोक असं का वागतायत याची विचार करून सुद्धा उत्तर मिळत नाही. आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, धर्मनिरपेक्षता पुढे नेण्याचा प्रयत्न करताना काँग्रेसलाही आणि राष्ट्रवादीलाही आपला प्रथम क्रमांकचा प्रतिस्पर्धी हे भाजप शिवसेना वाटले पाहिजेत. पण दुर्दैवाने आमच्या मित्र पक्षाला 1 नंबरचा प्रतिस्पर्धी आम्ही वाटतो. यामध्ये तुम्ही दुरुस्ती त्यांच्याकडूनही झाली तर नरेंद्र मोदीला पुढे करून भारतीय जनता पार्टीने कितीही राग उठवला तर भारतीय जनता पार्टीचे मनसुबे नेस्तनाबूत करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या भूमीमधूनच पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली होऊ शकेल. आणि आज काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी थोडंसं मोठं मन दाखवून ते काम करण्याची आवश्यकता आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी काम केलं. आज देखील आपण दिवाळीच्या निमित्तानं आपल्या आपल्या घरी जात असताना किंवा एकंदरीतच नवीन वर्षाचं स्वागत आपण करत असताना पवार साहेबांनी स्पष्ट ठरवलेलं आहे ते निवडणुकीला उभं राहणार नाही. तुम्ही सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या, किती मनोहरभाऊ डोंगरे आणि त्यांनी आग्रह केला तरी साहेब या निवडणुकीला उभं राहणार नाही. आता ज्या 7 जागा राज्यसभेच्या लागतील त्याच्यामध्ये 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निवडून येत आहेत. 6 वर्षाकरता ती जागा आहे, त्या जागेमध्ये पवार साहेब उभे राहणार आहेत. म्हणजे राज्यसभेमध्ये 6 वर्षाच्या करता इथून पुढे पवार साहेब तिथे राहणार आहेत. पवार साहेब आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन त्या ठिकाणी करणार. कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम पहिल्यापासून कसं चाललंय तसंच चालू राहणार. त्याच्यावर सतत कुठल्या तरी मेळाव्याच्या निमित्तानं साहेब आमच्याकडे उभा राहा असं म्हणण्याचा नाद सोडून द्या. उलट आता आपण सगळेजण पवार साहेबांचं मार्गदर्शन घेऊ. उभ्या महाराष्ट्रामध्ये उमेदवार दिले जातील, परंतु आपल्या 5 जिल्ह्यामध्ये जे उमेदवार दिले जातील तेवढा त्यांना निवडून आणण्याच्या करता प्रयत्नाची शिकस्त करू. आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर सगळ्याच्या सगळे खासदार
आपण या 5 जिल्ह्यातनं निवडून आणू शकतो तेवढी धमक आणि तेवढी ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फार वेगळ्या पद्धतीचे झालेले. मधल्या काळामध्ये मी आर पाटील, जयंतराव आम्ही सगळ्यांनी एका जिल्हा बँकेच्या संदर्भातली माहिती घेतली. तिथं एफआयआर दाखल झालेली. बाबांनो, मी देखील सहकारातनं पुढे आलेला कार्यकर्ता आहे. 1984 साली मला छत्रपतीच्या सभासदांनी निवडून दिलेलं होतं आणि त्याच्यामुळं ज्या प्रकारे एफआयआर दाखल झालाय, आबा कशा पद्धतीने ठरवलं तर महाराष्ट्रातला एक देखील सहकारी संस्थेचा कार्यकर्ता मोकळा राहणार नाही. प्रत्येकावर एफआयआर दाखल करावे लागतील अशा पद्धतीची परिस्थिती. एखादी संस्था चालवत असताना ती संस्था अतिवृष्टीमुळे का दुष्काळामुळे अडचणीत आली हे पण तपासून बघितलं पाहिजे. कधी कधी उत्पादन कमी होतं, कधी काही वेळेस काय संचालक बोलायचं पण चुकतं. हेच दुधामध्ये, हेच ऊसामध्ये, हेच खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिट्या, विविध कार्यकारी सेवा सोसायट्या, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आपण चांगल्या चालवण्याचा प्रयत्न करतो. इथं लक्ष्मणराव तात्या आहेत. मी नेहमी उभ्या महाराष्ट्राला सांगतो